हॅलो. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आम्ही सध्या केरळमध्ये राहतो आणि केरळमध्ये पालेभाज्या आहेत ना, त्याचे रेट इतकं जास्त आहेत. मेथी तर मिळतच नाही आणि मिळाली एका ठिकाणी जो एक्सपोर्ट माल होतो बाहेरून, तिथे एकाच ठिकाणी फक्त मिळते, ते पण 80 ते 90 रुपयाला एक पेंडी. त्यात एक टाईमची भाजी पण सरळ होत नाही. त्यामुळं आम्ही असं ठरवलं की आपण घरीच लावूया मेथी, कोथिंबीर, असं थोडंफार जे आपल्याला भेटत नाही खायला ते. तर आम्ही 4-5 दिवस झालं ग्रो बॅग मागवलेल्या होत्या. आज त्याच्यात आम्ही सगळं लावलेलं आहे ते व्यवस्थित भरून. तेच मी तुम्हाला आज दाखवणार होते. तर चला तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय कसं कसं लावलं आहे. तर हे पाठीमागं दिसतंय बघा. तर चला. तर या 3 ग्रो बॅग आलेल्या होत्या. तर ह्या ग्रो बॅगमध्ये आम्ही माती कशी भरली आहे, म्हणजे खालच्या साईडला पूर्ण जो पाला असतो झाडांचा तो, त्याच्यावरती मी कंपोस्ट खत तयार केलं होतं घरी किचन वेस्टपासून, जे मी 2 ते 3 महिन्यापूर्वीपासून चालू केलेलं. 4 जास्त झाले असतील, 3-4 किंवा 5 झाले असतील. तर ते मध्ये घातलं आहे. वरच्या साईडला एक मातीची लेअर, त्याच्यावरती कोकोपीट आणि माती आणि शेणखत असं तिन्हीचं मिळून सगळ्यात वरची लेअर आहे. अशात पूर्णपणे आम्ही लेअर वाईज तयार केल्या. तर याच्यात बघा मिरच्या लावलेत. मिरच्या एक साईडला लावलेत, जी वेल आम्ही असं भिंतीवर परत चढवणार आहे. इथं याच्यात लावलं आहे काकडी लावल्या, याच्यात बीन्स लावलं आहे आणि याच्यात दोडका लावला आहे साईडला. आणि बाकीची जी ग्रो बॅग आहे त्यात धन आणि मेथी असं लावलं आहे. आणि याच्यात साईडला टमॅटर लावलं आहे, म्हणजे टमॅटो सॉरी. आणि इथं वांग्याचं एक झाड मिळालं, वांग्याचं एक झाड लावलं आहे आणि मिरच्या लावलेत इथं आणि इथं. तर हे कसं कसं येतं आहे, काय काय येतं आहे, मी तुम्हाला अपडेट देतच राहीन उगवल्यानंतर सुद्धा आणि नंतर सुद्धा त्याची फळं वगैरे आली तर. ओके, बाय.